कार्तिक स्वामी मंदिर कनकचौरी रुद्रप्रयाग या गावाजवळ टेकडीवर वसलेले कार्तिक स्वामी मंदिर हे राज्यातील भगवान शिवपुत्र भगवान कार्तिक यांना समर्पित सर्वात प्रमुख मंदिरांपैकी एक आहे। कार्तिक स्वामीपर्यंत पोहोचण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे हरिद्वार ऋषिकेश येथून रुद्रप्रयागला जाण्यासाठी बसने जाणे। रुद्रप्रयाग पोखरी मार्गावर रुद्रप्रयागपासून कार्तिक स्वामी मंदिर फक्त 40 किलोमीटर अंतरावर आहे। रुद्रप्रयागमधील कनकचौरी गावातून हा 4 किलोमीटरचा सोपा ट्रेक आहे। कनकचौरी गावातून 4 किलोमीटरचा ट्रेक 80 पायऱ्या चढून संपतो आणि हजारो घंटांनी सजलेल्या शांत मंदिराकडे जातो। कार्तिक पौर्णिमेला येथे घंटा अर्पण केल्याने मनोकामना पूर्ण होतात असे मानले जाते। संध्या आरती किंवा संध्याकाळची प्रार्थना येथे विशेषतः विलोभनीय आहे। संपूर्ण मंदिर परिसर टोलिंग घंटा आणि स्तोत्रांनी गुंजत असतो। आता आपण कनकचौरीवरून कार्तिक स्वामी मंदिराकरता निघालेलो आहे। साधारण 3.5 किलोमीटरचा हा ट्रेक आहे। लहान ट्रेक आहे आणि एवढंसं स्टीप चढण पण नाही आहे जास्त। आता आपण 1:10 चालू केलं आहे। ॲक्च्युली आपल्याला लेट होईल कारण आता दुपारचं ऊन खूप आहे, त्यामुळे थोडासा लेट होईल, पण आपण कार्तिक स्वामींचं दर्शन घेऊन मगच खाली येऊ। जय भोलेनाथ। बर्फाच्छादित हिमालयाच्या शिखरांच्या पार्श्वभूमीवर चित्ररूप असलेले हे मंदिर क्रौंच पर्वताच्या शिखरावर असून एक स्वप्नवत प्रतिमा रंगवत आहे। जेव्हा पाऊस पडतो तेव्हा वातावरण अतिवास्तव बनते आणि असे दिसते की मंदिर ढगांमधून वर येत आहे। स्वामी शरणम, स्वामी शरणम, स्वामी शरणम, स्वामी शरणम, स्वामी शरणम। जाताना आपण जर खालून वरती यायला सुरुवात केली तशी एक संस्थानाची सोय चांगली आहे की ठिकठिकाणी बसायसाठी शेड बनवलेत, कचरा कुंड्या ठेवलेल्या आहेत। तर तुम्ही जर इथे आलात तर तुम्ही पण ही गोष्ट इथे लक्षात ठेवा की तुम्ही कचरा आहे तो कचरा कुंडीमध्येच टाका, प्लास्टिक शक्यतो इथे आणू नका।
कारण संस्थेने कार्तिक स्वामी मंदिराच्या संस्थानाने जी सोय केलेली आहे त्या सोयीचा आपण पूर्ण वापर करा. आणि तुम्ही स्वतः पण ती काळजी घ्या. तुम्ही प्लॅस्टिक्स वगैरे इतर असं सगळीकडे टाकू नका. कचराकुंडीतच शक्यतो टाका. स्वामी शरणम. स्वामी शरण. जय कार्तिक स्वामी. बाय 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 बाय. YouTube चॅनल के नाम. कार्तिक स्वामी मंदिर हे भगवान शिवाचे ज्येष्ठ पुत्र भगवान कार्तिकेय यांना समर्पित आहे. हे कदाचित उत्तराखंडामधील कार्तिकेयचे एकमेव मंदिर असावे. हे मंदिर क्रौंच पर्वताच्या शिखरावर एका कड्यावर वसलेले आहे. हिंदू पौराणिक कथेनुसार असे मानले जाते की भगवान शिवाने एकदा त्यांचे दोन्ही पुत्र कार्तिकेय आणि गणेश यांना ब्रह्मांडाचे 7 फेरे घेण्यास सांगितले आणि जो प्रथम पूर्ण करेल त्याला प्रथम पूजा करण्याचा बहुमान मिळेल असे सांगितले. भगवान कार्तिकेयने आपला प्रवास सुरू केला तेव्हा गणेशाने भगवान शिवाभोवती प्रदक्षिणा घातली आणि तो त्याच्यासाठी विश्व आहे असे सांगितले. त्याच्या बुद्धिमत्तेने प्रभावित होऊन सर्वात आधी श्री गणेशाची पूजा करण्यात धन्यता मानली जाते. यामुळे संतापलेल्या कार्तिकेयाने आपले मांस आणि अस्थी भगवान शिवाला अर्पण केल्या. या मंदिरात भगवान कार्तिकेयच्या अस्थींची पूजा केली जाते. काही पौराणिक कथा सांगतात की यानंतर भगवान कार्तिक दक्षिण भारतातील श्रीशैलम नावाच्या पर्वतावर गेले, जिथे त्यांना स्कंद म्हणून ओळखले जात असे. कार्तिक स्वामी महाराज की जय. मोर घ्या.
बाय.